छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे नातू होते रामराजे, ज्यांना छत्रपती म्हणून गादीवर बसवण्यात आलं. मात्र या रामराजांना राजघराण्याचा वंश वाचविण्यासाठी गुप्तपणे वाढविण्यात आलं होतं. नानासाहेब पेशवे यांनी पानगाव येथे दर्याबाई निंबाळकर यांच्याकडे गुप्तपणे राहणारे ताराराणींचे नातू रामराजे या साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवरती बसविले. त्यावेळी रामराजे यांचे वय होते 22 ते 23 वर्ष. त्यांनी या आधीचा सर्व काळ गुप्तपणे आणि राजघराण्यापासून दूर घालवून सामान्य आयुष्य जगलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे प्रशासकीय, राजकीय आणि लष्करी अनुभव नव्हता. त्यामुळे आता संपूर्ण सत्ता ही पेशव्यांच्या हाती आली होती. तसेच संगोला, मंगळवेढे या प्रदेशातील प्रतिनिधींना रामराजे हे गादीवरती येणं मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावरती नानासाहेब पेशवे, राघोबा, सदाशिवभाऊ इत्यादी पेशवे मंडळींनी, त्याचप्रमाणे छत्रपती रामराजे, विविध मातबगार घराण्यातील मराठा सरदार हे सर्व चालून गेले. त्यानंतर काही वाटाघाटी करण्यात आल्या. त्या करारानुसार पेशव्यांनी सर्व मराठा सत्ता, सर्व प्रशासन अधिकृतरित्या आपल्याकडे घेतलं. छत्रपती रामराजे यांना केवळ धार्मिक किंवा औपचारिक अधिकार दिले. त्यात राज्याभिषेक, परंपरा, राजमुद्रा आणि काही धार्मिक अनुदान आणि तांत्रिक अधिकार दिले गेले. राजमुद्रा म्हणजे फक्त शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार दिला गेला. छत्रपतींना फक्त घरखर्च आणि राजवाड्याचे पालन करण्यासाठी निश्चित वार्षिक भत्ता दिला गेला आणि सारा मोठा महसूल आणि प्रशासनिक हक्क पेशव्यांनी आपल्याकडे घेतला. छत्रपतींना 500 ते 700 अंगरक्षक देण्यात आले आणि वास्तविक सेना, करार, संपूर्ण करोडोचा महसूल, चौथाई जमीन आणि सर्व प्रशासकीय निर्णय अशी सारी सत्ता पेशव्यांकडे गेली. तसेच स्थानिक प्रतिनिधी, सरदार, वतनदार होते, त्यांना आणखी स्थानिक महसूल वाढवून देण्यात आला. त्यांची वतने आणखी वाढवून देण्यात आली. त्यामुळे पेशव्यांना होणारा विरोध पूर्णपणे संपुष्टात आला आणि आता मराठा साम्राज्यावरती पेशव्यांचे एकतर्फी नियंत्रण आले होते.